नमस्कार. आज आपण नामस्मरण या विषयावरती चिंतन करतोय आणि नामस्मरणाचे विविध प्रकार सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हा जो विषय आहे तो आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की जसं आपलं स्मरण तसं आपलं जीवन. तर हे स्मरण किती शुभ आहे आणि किती अशुभ आहे हे ज्याचं त्याला ठाऊक. आता हे स्मरण चांगलं करून घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्याला ऋषीमुनींनी संतांनी सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं नामस्मरण करा. नामस्मरण करून सुख, शांती, समाधान, आनंद सगळं काही प्राप्त होईल. कारण त्यांना माहीत होतं की मानवी मन हे खूप अस्थिर आहे आणि ते अजून अस्थिर होत जाणार आहे आणि आनंद प्राप्त करून घेण्यासाठी धावत सुटणार आहे. तर हे मन स्थिर होण्यासाठी, एकरूप होण्यासाठी, एकाकार होण्यासाठी त्यांनी भरपूर साधना केली, प्रयोग केले, खूप कष्ट घेतले आणि त्यांच्या चिंतनामधून त्यांना दिव्य साधना प्राप्त झाली, त्यांना दिव्य बोध झाला आणि हा दिव्य बोध त्यांनी ज्ञानरूपाने आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि हे जे ज्ञान आहे हे आपल्याला ग्रहण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण काय करतो की आपल्या जीवनामध्ये आपण सुरुवातीला शिक्षण घेतो, मग त्यानंतर नोकरीचे ताण असतात, मग संसार सांभाळायचा आहे, मग अजून काही नाव मिळवायचं आहे, पैसा, संपत्ती, असे सगळे ताण आपल्या जीवनामध्ये असतात. पण ही जी मंडळी होती ना, ऋषीमुनी संत, हे यांनी फक्त एकच मार्ग निवडला, तो म्हणजे आत्मकेंद्रित होण्याचा. कारण त्यांना ते कळून चुकलं की जे काही आहे ते आपल्याच ठिकाणी आहे आणि हा आनंद आपल्याला इथूनच प्राप्त होणार आहे. म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला. म्हणून नामस्मरण आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवणं, सातत्याने या स्मरणामध्ये राहणं हे फार महत्त्वाचं आहे. माझे सद्गुरू श्री वामनराव पै यांच्यामुळे मला नामस्मरणाचे विविध प्रकार जे आहेत ते जाणता आले आणि ते प्रकार आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामधला पहिला प्रकार जो आहे तो असा की नामस्मरणाचं चक्र यामध्ये निर्माण होतं. म्हणजे नामाचा उच्चार करणं आणि तो कानाने ऐकणं. या नामस्मरणाच्या चक्रामुळे नेमकं काय होतं की जसं देवांनी सुदर्शन चक्राने सर्व राक्षसांचा संहार केला, तसंच या नामस्मरणाच्या चक्रामुळे आपल्या शरीरातले जे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे जे विकाररूपी वासना ह्या सगळ्या गोष्टी शरीरामध्ये आहेत त्यांचं पूर्णपणे रूपांतर प्रेरणामध्ये होतं. कशामुळे? या नामस्मरणाच्या सतत चक्रामुळे. कानाने ऐकणं आणि मुखाने उच्चार करणं या चक्रामुळे. आणि हे सतत 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 जेव्हा होत राहतं तेव्हा मन अधिक स्थिर होत जातं. मनाचा चंचल हा स्वभाव हळूहळू कमी होत जातो. हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की मनोचक्षुपुढे एखादी मूर्ती किंवा खरोखरच एखादी मूर्ती असेल, त्या मूर्तीकडे मस्तकापासून चरणापर्यंत आणि चरणापासून मस्तकापर्यंत स्मरण करत राहणं, नाम घेत राहणं, तिला पाहत. या प्रकारामध्ये कसं होतं मनाचं, एक गोष्ट सांगते, उदाहरण म्हणून ही गोष्ट घ्या. सद्गुरूंनी सांगितली होती. एक राक्षस असतो आणि तो राक्षस साधूला प्रसन्न होतो आणि तो राक्षस म्हणतो, तू सांगशील ती कामं मी करेन, पण तू जेव्हा कामं सांगायचं थांबशील तेव्हा मी तुला खाऊन टाकेन. आणि साधू खूप कामं सांगतो, त्याची कामं संपत जातात आणि साधूला प्रश्न पडतो की आता कुठलं काम सांगू. तोपर्यंत साधूला युक्ती सुचते आणि तो राक्षसाला सांगतो की तू इथे एक खड्डा खण आणि त्यामध्ये एक खांब उभा कर. राक्षस पटकन ते काम करतो. आता साधू राक्षसाला सांगतो की तू इथून या खांबाला वर चढायचं, वरून खाली यायचं, पुन्हा वर जायचं, खाली यायचं. जोपर्यंत मी थांब सांगत नाही तोपर्यंत तू हे काम चालू ठेवायचं. साधू काय थांब सांगत नाही आणि हा राक्षस ते करून अक्षरशः थकतो आणि तो थकल्यानंतर साधूला शरण जातो. आता अशीच गंमत आपल्याला मनासोबत करायची. मन इतकं अस्थिर आहे की ते आपल्याला पूर्ण अधोगतीला घेऊन जाऊ शकतं. एवढं म्हणजे मन जे म्हणेल ते आपण करत गेलो तर आपली अधोगती ही निश्चित आहे. म्हणून या मनाला एके ठिकाणी स्थिर करण्यासाठी आपल्याला एखादी मूर्ती किंवा मनचक्षुपुढे एखादी मूर्ती आणून त्या मूर्तीकडे मस्तकापासून चरणापर्यंत पाहत नामस्मरण करायचं. म्हणजे हे मन जे त्याचा जो अस्थिरपणा आहे, जो चंचलपणा आहे, तो पूर्णपणे निघून जाईल आणि ते या स्मरणाद्वारे एकरूप होईल, एकाकार होईल आणि आपल्या स्वरूपा ठिकाणी ते स्थिर होत जाईल.
हा यामधून मनाला स्थिर करण्याचा मार्ग आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. आता तिसरा मार्ग जो आहे तो म्हणजे टाहो फोडून नामस्मरण करणं. हा मार्ग खूप छान आहे. म्हणजे यामध्ये भक्ताचा भोळा भाव आपल्याला दिसतो. म्हणजे जो साधक आहे तो साधक अगदी पोटातून नामाचा उच्चार करतो आणि विठ्ठल कुठेतरी लांब आहे किंवा भगवंत कुठेतरी लांब आहे आणि त्याला मी जोरजोरात हाक मारल्याशिवाय तो माझ्याकडे येणार नाही, असा याचा भोळा भाव असतो. आणि या भोळ्या भावातूनच हा भगवंताला हाक मारत असतो आणि या भोळ्या भावालाच भगवंत भुलतो आणि साधकाला प्राप्त होतो आणि यामुळे त्याची मनाची चंचलता सुद्धा कमी होत जाते. हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार जो आहे तो नामनामी अभेद. हा प्रकार कसा आहे, यामध्ये भगवान नाम आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत अशा बोधातून साधक नामस्मरण करतो. म्हणजे नामस्मरण करत असताना भगवंताचाच संग आपल्याला घडतो आहे आणि तोच नामस्मरण करतो आहे असं या साधकाचा भाव इतक्या उच्च पातळीवरती जातो आणि हा साधक त्या स्मरणामध्ये सतत राहतो आणि त्या स्मरणाचा सतत तो आनंद घेत असतो. हा नामनामी अभेद. अशा पद्धतीने सुद्धा आपण नामस्मरण करून मनाची स्थिरता, मनाला एकरूप करून घेऊ शकतो. आता या पुढचा जो प्रकार आहे तो जीवेला वेग देऊन. या प्रकारामध्ये आपण सतत जीवेला जेव्हा वेग देतो ना तेव्हा मनाला कुठलीही स्पेस मिळत नाही. कारण मन कसं आहे की कुठलाही विचार त्याने केला की तो पटकन आपण त्यामध्ये गुंतत जातो, कारण त्याला तेवढी स्पेस मिळत जाते. मग ही स्पेसच आपल्याला मनाला द्यायची नाही आहे, हा अवकाशच द्यायचा नाही आहे. सतत विठ्ठल 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 असं म्हणत 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 या मनाला कुठलाही स्पेस द्यायचा नाही. आणि मग आपण जे म्हणतोय ते म्हणण्यावरती मन स्थिर व्हायला लागतं हळूहळू हळूहळू. म्हणजे आपण काय म्हणतोय यावरती मन स्थिर झालं की ते एकरूप होतं, एकाकार होतं आणि ते मौन धारण करतं. म्हणजे हा साधक मौन स्थितीमध्ये मौनाकार होतो आणि अंतर्नाद त्याचा सुरूच असतो. म्हणजे आतून विठ्ठल 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 हा जो मंत्र आहे किंवा कुठलेही भगवान नाम आहे ते अंतरामध्ये त्याच्या सातत्याने सुरूच असतं. मग हे सतत या स्मरणामध्ये राहण्यासाठी हे सगळे प्रकार आहेत. कारण मन अस्थिर आहे, अनेक प्रलोभनं आपल्याला येत असतात संसारामध्ये. मग यामधून आपण कसे हे अडथळे जे येत असतात त्यामध्ये आपल्या नामस्मरणाचा खंड पडू नये म्हणून हे सगळे नामस्मरणाचे प्रकार जाणून घेऊन अशा पद्धतीने आपण नामस्मरण करू शकतो. आता या पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये सद्गुरूंना मनचक्षुपुढे आणून सुद्धा आपण स्मरण करू शकतो. सद्गुरू म्हणजे दिव्य तत्व. सद्गुरूंना आपण पाहिलेलं असतं, त्यांना ऐकलेलं असतं, त्यांच्या ज्ञानाने आपण आपलं जीवन तारून घेतलेलं असतं आणि आपण सद्गुरूंना जेव्हा मनचक्षुपुढे आणतो तेव्हा हाच भगवंत असा भाव या भक्ताचा होतो आणि या भोळ्या भावामध्ये या संपूर्ण भक्तीमध्येच तो समरसून जातो आणि स्वरूपाकार होऊन जातो. अशा पद्धतीने सुद्धा आपण स्मरण करू शकतो. या पुढचा जो भाग आहे तो असा प्रकार आहे की भगवन नाम म्हणजे भगवन नामाच्या आधी याला स्मरण आणि मग भगवन नाम म्हणजे स्वरूपाच्या स्मरणामध्ये हा नामाचा उच्चार करत असतो. याची स्थिती अशी असते की जे काही करतोय ते मी करतच नाहीये. म्हणजे मी हा जो देह म्हणून इथे नांदतोय तो तूच नांदतोय, भगवंतच नांदतोय आणि तोच त्याचं स्मरण चालू असतं. अशा स्मरणामध्ये हा नाम घेत असतो. म्हणजे जी कुठलीही क्रिया करेल, कुठलंही काम करेल, पाहिल, ऐकेल, बोलेल हे सगळं तोच करतोय, विठ्ठलच करतोय अशा भावामध्ये तो सतत स्मरणात असतो आणि स्वरूपाकार होऊन तो संपूर्ण जीवनभर जीवनाचा आनंद जो आहे तो अशा पद्धतीने घेत असतो. तर हा एक प्रकार आहे स्मरण आधी आणि मग नाम. अशा पद्धतीने सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. आता या पुढचा जो प्रकार आहे तो असा की आपण श्वासाने जो आपल्या सतत सोबत असतो म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा संगाती असा जो आपला श्वास आहे या श्वासासोबत आपण नामस्मरण करू शकतो. म्हणजे आपली आता नॉर्मल ब्रिदिंग जी सुरू आहे, माझी सुरू आहे, तुमची सुरू आहे, या संत गतीने चाललेल्या श्वासासोबत विठ्ठल 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 हे नामस्मरण सतत आपण करू शकतो. किंवा प्राणायामाद्वारे सुद्धा आपण हे नामस्मरण करू शकतो. म्हणजे अनुलोम विलोम आहे, नाडी शोधन आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा विठ्ठल, कोंडतो तेव्हा विठ्ठल आणि सोडतो तेव्हा सुद्धा विठ्ठल.
राम कृष्ण हरी असा जप असेल तर घेताना राम, कोंडल्यावर कृष्ण, सोडताना हरी, अशा पद्धतीने आपण प्राणायामाद्वारे स्मरण करू शकतो. म्हणजे यामध्ये काय आहे की जो श्वास घेतोय तो तूच आहे, जो थांबवतोय तो सुद्धा तूच आहे आणि जो सोडतोय तो सुद्धा तूच आहे. म्हणजे एकरूप, एकाकार, एकतत्व जे नातं आहे ते सगळं आपल्यामध्येच आहे आणि त्याला स्मरून हे सगळे प्रकार आहेत. अशा पद्धतीने आपण नामस्मरण करू शकतो. माळेला घेऊन आपण नामस्मरण करू शकतो. माळेला पहिल्या स्मरण होतं, म्हणजे माळ समोर आली की नामस्मरण करायचं असं साधकाला स्मरण होतं. आणि ती माळ जेव्हा तो असं स्मरण करत असतो ना, तर बहुतेक लोक असं म्हणतात की तो दर्शवतोय, नामस्मरण करतोय असं तो दाखवतोय. पण खरं म्हटलं तर जगामध्ये सगळं काही दर्शवूनच चाललेलं आहे आता. म्हणून अशा पद्धतीने जर खऱ्या भावाने जे कोणी नामस्मरण माळ घेऊन करत असतील त्यांनी या पद्धतीने स्मरण चालू ठेवावं. कारण जो साधक नामस्मरण माळेने करतो तेव्हा ती माळ जेव्हा संपते, 108 पूर्ण होतात, तेव्हा ते पूर्ण का झाले याचं त्याला वाईट वाटतं, कारण त्याचं स्मरण आता थांबेल. म्हणून तो परत पहिल्यापासून सुरू करतो त्या माळेला घेऊन. म्हणून माळेने स्मरण करणं हे सुद्धा खूप उत्तम आहे. अशा पद्धतीने अनेक नामस्मरणाचे प्रकार आपण आता जाणून घेतले. पण हे जे नामस्मरणाचे जे प्रकार आहेत ते जरी जाणले तरी प्रश्न असा उडतो की नाम घेताना नेमकं पाहायचं कुठे. कारण परमेश्वर आहे कसा, कुठे आहे, हे जोपर्यंत जाणता येणार नाही तोपर्यंत आपल्याला नामस्मरण करताना भाव आपला दृढ होणार नाही. आणि जिथे भाव नाही तिथे देव नाही. मग हा भाव पूर्ण उच्च स्थितीला पोहोचण्यासाठी पहिली पायरी जी आहे ती म्हणजे परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची. आता एखादा फॉरेनचा व्यक्ती आहे आणि त्याला आंबा त्याने फक्त चित्रात पाहिलेला आहे, खाल्ला नाही आहे, तर त्याला आंब्याची चव कळेल का? नाही कळणार. पण आपण आंबा खाल्लेला आहे, आंबा किती गोड लागतो माहिती आहे, आंब्याचा रस पिला आहे, आंब्याचा सुगंध घेतलेला आहे, आंब्याला हातात घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला आंब्याची गोडी माहिती आहे. पण त्या व्यक्तीला आंब्याची गोडी माहिती नाही, कारण त्याने चाखला नाही आहे, आंबा चाखला नाही आहे. तो जेव्हा आंबा चाखेल तेव्हा तो खरं सांगू शकेल की आंबा किती गोड आहे. तसंच जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होत नाही तोपर्यंत परमेश्वर नेमका कसा चराचरामध्ये भरलेला आहे हा भाव आपल्यामध्ये निर्माण होणार नाही आणि त्याला आपल्याला ज्ञानाच्या दृष्टीने पाहता येणार नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज समाजामध्ये परमेश्वर या संज्ञेविषयी खूप गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यामुळे कोणीही कशालाही परमेश्वर म्हणतं आणि काहीही करत सुटतं. तर हे सगळे गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि खरा जो परमेश्वर आहे तो प्रत्येकाला जाणता आला पाहिजे. हा का जाणायचा परमेश्वर? आनंद प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचं जे सुख आहे ते त्याला प्राप्त व्हावं, म्हणजे ह्या जीवाचं सुख या जन्मामध्ये त्याला प्राप्त व्हावं मनुष्य जन्माला आल्यानंतर. म्हणून हा परमेश्वर कसा नांदतोय, कारण यामध्ये खूप आनंद आहे. परमेश्वराला आपण जाणणं म्हणजे खरं तर आपल्यालाच आपण जाणून घेणं आहे. मग कारण तो आपल्यामध्ये सुद्धा नांदतो आणि आपण जे पाहतोय त्या सर्व ठिकाणी नांदतो. नामस्मरणाचा अजून एक प्रकार मी सांगायचा माझा राहिला तो म्हणजे भूती भगवंत. आता मी म्हटलं ना की जो आपल्यामध्ये सुद्धा नांदतोय आणि आपण जे समोर पाहतोय तिथे सुद्धा तो सर्व ठिकाणी नांदतोय, कारण तो भरून उरलेला आहे. तो भूती भगवंत या पद्धतीने जे व्यक्ती नामस्मरण साधक जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा त्याचा असा भाव असतो की जे काही त्याला दिसतंय ते भगवंतच आहे. म्हणजे आज सुद्धा भगवंत, डोळे बंद केले तरी सुद्धा ईश्वर आणि डोळे उघडले तरी सुद्धा ईश्वरच. अशा पद्धतीने तो नामस्मरण करतो. कारण आपण इतर प्रकारांमध्ये सगळे विषय बाजूला सारून मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, पण यामध्ये आपण जे पाहतो त्यामध्येच ईश्वरी तत्व नांदतंय अशी जाणीव होते. आणि ही जाणीव इतकी उच्च स्थितीला होते की त्याला इतरांविषयी म्हणजे कुठलाही जीव मात्र असू दे, प्राणी असू दे, पक्षी असू दे, वस्तू असू दे, काहीही असलं तरी ते ईश्वरी तत्वच नांदतंय. अशा स्वरूपाकार स्थितीमध्ये, अशा भानामध्ये तो भगवान नाम घेत असतो. हा एक प्रकार, या एक प्रकाराने सुद्धा आपण नामस्मरण करू शकतो. तर मी सांगत होते की परमेश्वराचं ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे. तर हा परमेश्वर नेमका कसा भरलेला आहे तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे. सद्गुरूंनी खूप सुंदर परमेश्वराची व्याख्या सांगितलेली आहे. ती व्याख्या अशी, ती नीट ऐका
परमेश्वर म्हणजे निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. पुन्हा एकदा सांगते, याचा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचा भाव लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर कसा नांदतोय? व्यवस्थेने नटलेला आहे, भरलेला आहे. आणि या व्यवस्थेकडे पाहणं म्हणजे परमेश्वराला जाणून घेणं. म्हणजे परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर आपण कुठे पाहिलं पाहिजे? जी व्यवस्था सर्व ठिकाणी आहे. सूर्य बघा, चंद्र बघा, पृथ्वी बघा, स्वतःभोवती फेरे घालत घालत सूर्याभोवती फेरे घालते. समुद्र, ऊन, वारा, पाऊस, ऋतुमान बदलतात. या सगळ्याच्याच ठिकाणी कुठे कोणी ऑपरेट करायला बसलंय का? नाही. हे सगळं ते जे चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. आणि ही जी ईश्वरी सत्ता आहे, ही ईश्वरी सत्ता आपल्यामध्ये सुद्धा नांदते. कारण या ठिकाणी सुद्धा व्यवस्था आहे. हृदय चाललेलं आहे, लिव्हर, पॅनक्रियाज काम करतायत, पचनक्रियेचं कार्य एका बाजूला चाललेलं आहे. मी बोलते त्या शक्तीमुळे, तुम्ही ऐकताय त्या शक्तीमुळे ऐकताय. मेंदूचं काम चाललेलं आहे, विचार चाललेले आहेत, पाहणं, ऐकणं. म्हणजे ही व्यवस्था कशी नांदते आपल्या ठिकाणी. आणि यामुळे सगळं चाले. हे शरीर कोणाची आहे? सत्ते. कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. हे भजन कोणाचं करायचं? तर ही जी सत्ता चाललेली आहे ना, त्या सत्तेचं आपल्याला भजन करायचं आहे. आणि ही व्यवस्था रूपाने जी आहे त्याला पाहण्यासाठी ही दृष्टी पाहिजे. मग ही दृष्टी कोण देतात? सद्गुरू देतात. ज्ञानाची ही दृष्टी भेटली ना की परमेश्वराला जो सहज आहे त्याला सहज सोप्या पद्धतीने पाहता येतं. आणि म्हणून हे परमेश्वर कसा चराचरामध्ये, घटाघटामध्ये भरलेला आहे हे आपल्याला जाणून घेता येतं. आणि याची प्राप्ती होण्यासाठी, हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नम्र व्हावं लागेल. कारण भगवंताला सगळ्यात जास्त काय प्रिय असेल तर ती नम्रता, आणि सगळ्यात अप्रिय असेल तो अहंकार. कारण माणसाचा जन्म जेव्हा होतो, माणूस जन्मभर नाम घ्यायला तयार नसतो. पहिली गोष्ट म्हणजे, कारण नामस्मरण करणं किंवा व्यायाम करणं, योगासने करणं, प्राणायाम करणं, या ठिकाणी माणूस वळणं म्हणजे जरा कठीणच असतं हे. आणि त्यामध्ये जेव्हा त्याला असे उपदेश भेटतात किंवा त्याला असं कोणी सांगणारं भेटतं, ते सांगून सुद्धा समजतं, पण ते समजलेलं त्याला उमजत नाही. म्हणजे त्याच्या आचरणात लवकर येत नाही. का? कारण त्याचा पूर्ण जन्मभर अहंकाराचा पडदा, अहंकाराचं पांघरून घेऊन माणूस जन्मभर जगत असतो. मग हे अहंकाराचं जे पांघरून आहे ना, ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. कारण जे चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेमुळे चाललेलं आहे. मग अहंकार कुठला? कोणाचा? म्हणजे हे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कुठलंही नाव नसतं, गाव नसतं, त्याला काही धर्म नाही, जात नाही, त्याला काही करायचं नसतं, त्याला काही मिळवायचं नसतं. म्हणजे तो पूर्णपणे सुख, समाधान, शांती, निवांत, आनंद स्वरूपात नांदत असतं जेव्हा ते जन्माला येतं. पण नंतर त्याला कोणीतरी नाव देतं. झाला पहिला संस्कार. मग ते नाव दिल्यानंतर अजून विचार येतात, अजून संगती वाढतात, अजून तो मोठा होत जातो. मग मी असा, मी तसा, माझं असं, माझं तसं, माझं हे नाव, मी या गावचा, मी या कुळाचा, हे सगळं त्याच्या जीवनामध्ये सुरू होतं. आणि मग वाढत 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 तोच त्याचा गुंता वाढवत जातो. आणि या मीच्या अहंकारांमध्ये तो पूर्ण जीवनभर जगत असतो. आता हा मीचा जो अहंकार आहे तो कधी जाणार? जेव्हा तो नामी जो आहे ना आपल्यामध्ये त्याच्याकडे पाहणार तेव्हा. पण हा मरेपर्यंत काही पाहायला तयार नसतो. सद्गुरूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेली घटना होती ती सांगितली, ती मी तुम्हाला आत्ता सांगते. की ते जेव्हा गच्चीत, त्यांच्या घराच्या गच्चीत म्हणजे बाल्कनीत होते आणि बाल्कनीतून खाली प्रेत चाललेलं होतं. तर ते प्रेत 4 जणांनी खांद्यावर घेतलेलं, आणि ते 4 जण जे खांद्यावर घेतलेलं होतं प्रेत, ते 4 जण काय म्हणत होते? राम बोलो बाई राम. ते राम बोलो बाई राम बोलत होते, पण हा जो झोपलेला होता ना त्याची मान अशी.
म्हणजे राम बोलो बाई राम, तुम्ही बोला, मी काही म्हणणार नाही. याच्यातून सांगायचा मुद्दा हाच की मरेपर्यंत कसं त्याच्या मुखामध्ये नाम येत नाही आणि तो जीवनभर जग खऱ्या आनंद प्राप्तीसाठी धावत असतो, तर ते काही त्याला प्राप्त तर होतच नाही. त्याला असं वाटतं की आत्ता सुख माझ्या हातात येईल आणि तोपर्यंत निसटून जातं त्याचं. म्हणजे खरा आनंद न भेटल्यामुळे तो इतका अतृप्त असतो आणि त्याच्यामधूनच तो पूर्ण जन्म जातो, मरतो आणि मेल्यावर पुन्हा दुसरा जन्म होईल. कितीदा जन्म यावे, कितीदा व्हावे फजित, अशी जी गत होते ना ती या ठिकाणी होते. म्हणून हा अहंकाराचा पूर्ण जे पांघरून आहे ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी, हा अहंकार गळण्यासाठी आपल्याला नामस्मरणच महत्त्वाचं आहे. आणि हे नामस्मरण घेतल्यावरतीच माणूस स्थिर होतो, स्थिरावतो, सुखी होतो, आनंदी होतो आणि त्याला आनंद होतो. तो कसा होतो? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या परमेश्वरापर्यंत, या चरणावरती स्थिर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो आहे तो म्हणजे मन. या मनामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना की हे मन एकतर देव बनेल किंवा सैतानसुद्धा बनेल, काहीही करू शकतं, इतकं सामर्थ्य. हे सामर्थ्य आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्यांच्या अभंगातून. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन, सुख समाधान इच्छाते. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपणात गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात. तुका म्हणे नाही आणि दैवत, तुका म्हणे दुसरं दैवत नाही मनासारखं. म्हणजे हेच दैवत आहे आणि या दैवताकडे जर आपण पूर्णपणे लक्ष दिलं, म्हणजे कारण काय होतं की आपलं लक्षच नसतं मनाकडे, आणि लक्ष नसल्यामुळे आपण ते जे काय विचार करतोय त्यावरती लक्ष नाही देत आणि त्या मनावरती आपण पूर्णपणे असे विसंबलेलो असतो की ते म्हणेल ते करत सुटतो आणि त्यामुळे जो खरं जे ज्ञान आहे ते प्राप्त होत नाही. आणि मग हे मन म्हणेल तसं करत गेल्यावरती आपल्या संपूर्ण जीवनामध्ये दुःख जास्त आणि सुख कमी असं अनुभवायला येतं. म्हणजे हे सुख जास्त आणि दुःख नकोच अशी स्थिती होण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग जो ऋषीमुनींनी संतांनी आपल्याला सांगितला तो म्हणजे नामस्मरण. तर आता हा जो प्रसाद आहे ज्ञानाचा तो आपल्याला असा ताटात वाढून ठेवलेला आहे ऋषींनी संतांनी. तर तो ज्ञानाचा प्रसाद असा घ्यायचा आणि तोंडामध्ये टाकायचा आणि आपलं जीवन गोड करून घ्यायचं. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शांती शांती शांती.